ऑपरेशन सिंधू सुरू असतानाच पाकिस्तानकडून भारतावरती फेक न्यूजचा हल्ला जोरात सुरू झाला होता. ट्विटरने नुकतंच याच्याबद्दलचं एक ॲनालिसिस प्रकाशित केलं आहे. या ॲनालिसिसनुसार म्हणजे ऑपरेशन सिंधू सुरू व्हायच्या आधीच म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून ती युद्धबंदी म्हणजे 10 मेपर्यंत असंख्य सोशल मीडिया अकाउंट्सवरून भारतात फेक न्यूज पसरवल्या जात होत्या. मग याच्यामध्ये भारतीय लष्कराचे तळ उद्ध्वस्त केले, राफेल विमान पाडली, भारताचे जवान पकडले, यांसारख्या न्यूज भारतात पद्धतशीरपणे पसरवल्या जात होत्या. नेमक्या किती अकाउंट्सवरून ही फेक न्यूज पसरवल्या जात होत्या याची माहिती ट्विटरला विचारली असताना ट्विटरने सांगितलं याचा आकडा अजूनही आमच्याकडे नाही. पण जेव्हा शाहीनबाग आंदोलन चालू होतं तेव्हा तब्बल 5,000 अकाउंट्स ही फेक न्यूज पसरवत होती आणि सगळी पाकिस्तानची आहेत. ह्याच्यावरून आपल्याला अंदाज येईल हे प्रकरण किती गंभीर आहे. भारत सरकारची अधिकृत न्यूज एजन्सी PIB ह्याच्या फॅक्ट चेकने आत्तापर्यंत अशा अनेक न्यूजचा पर्दाफाश केला आहे. हिंदुस्तान पोस्टने सुद्धा भारताचं राफेल विमान पाडलं या एका न्यूजचा पर्दाफाश तुमच्यासमोर केला आहे हिंदुस्तान पोस्टच्या फॅक्ट चेकने. तेव्हा अशा अनेक न्यूज भारतात अजूनही पसरवल्या जात आहेत. तेव्हा सावध राहा, सतर्क राहा.